यंदा अयोध्येमधील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 20 ते 23 जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। सध्या राज्यामध्ये सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। शिवसेनेकडून जय्यत तयारीही केली जाते। नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या थीमवर आधारित 3 फुटांपासून अगदी 9 फुटांचे भगवे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार केले जातात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। अवघ्या देशाचं खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे। रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेपासून दिवाळी साजरी करा असं म्हटलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आकाश कंदील बनवण्याचं काम हे कलाकारांकडे सध्या सुरू आहे। आपण समोर जर बघितलं तर भगव्या रंगाचे असे इको फ्रेंडली हे आकाश कंदील सध्या साकारले जात आहे। त्यावरती श्रीरामांचा फोटो असेल, यासोबतच आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यासोबतच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा देखील फोटो बघायला मिळतोय। नक्की कसं हे काम सुरू आहे आपण जाणून घेऊयात। प्रशांत परदेशी आहेत, हे जे आकाश कंदील बनवतात त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, कसे बनवले जातात आकाश कंदील? दिवाळीच साजरी होणार आहे। दिवाळीमध्ये ज्या पद्धतीने आपण आकाश कंदील बनवतो, आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने आकाश कंदील तयार होतात। यात लाकूड, कपडा याचा वापर होतो आणि ज्या थीमवर आपण आकाश कंदील बनवणार असतो त्या थीमप्रमाणे होतं। यंदा रामाची प्रतिष्ठा सोहळा होणार आहे अयोध्येमध्ये आणि एक अभूतपूर्व वातावरण आहे, त्याच्यामुळे भरपूर मागणी याला आणि त्या पद्धतीने आम्ही ज्याला जशा आकारात हवे तशा पद्धतीने कंदील बनवतोय। 22 तारखेच्या सोहळ्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। वातावरण जे आहे ते कुठेतरी भक्तिमय झाल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।